हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. आणि हे जे फोटो बघताय ती माझी फ्रेंड आहे, आमच्या सिंगल मदर ग्रुपमधली परभणीची रेखा काळे. ती आली आहे परभणीवरनं खास मला भेटण्यासाठी. हाय यूट्यूब फॅमिली. तू कोण आहे सांग ना, तुझं नाव सांग. मी आहे रेखा काळे. मी आज आले आमच्या स्वप्नाताईंकडे. आणि पहा स्वप्नाताई माझ्यासाठी काय बनवते सांग. ते पण तिळाच्या पोळ्या बनवतात. आणि ही आईने वड्याची भाजी बनवलेली आमच्यासाठी. मस्त मस्त स्पेशल. आता आम्ही जेवण करणार आहे. रेखा आली आहे परभणीवरनं. आणि स्वप्नाताई खूप बिझी असून सुद्धा माझ्यासाठी एवढं करत आहेत खायला. हा, तिळगुळाची पोळी करते मी रेखाला. या सगळेजण यूट्यूब फॅमिली या खायला. हो रेखा. सो आमची रेखा पण खूप स्ट्रॉंग मदर आहे. परभणीची आहे ती. तिला एक मुलगी आहे अंजली. आणि ती आली आहे, तिने घेऊन आली आहे शताक्षीला खूप मोठा टेडी. परभणीचे जे आहे त्यांना माहित असेल, परभणीचा जो उरूस आहे तो खूप फेमस आहे. त्या उरुसातनं तिने खास ज्या दिवशी टेडी डे होता त्या दिवशी शताक्षीसाठी एक टेडी घेतलाय, मोठा पांडा घेतलाय ना का. टेडी डेच्या दिवशी पांडा घेतलाय. ते दोघी जणी ट्रेननी घेऊन आल्यात. केवढा आहे तो टेडी दाखवते मी तुम्हाला. थांबा, तिकडे आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टेडी आणलाय म्हणलं ना मी मगाशी तुम्हाला की टेडी आणलाय. हा परभणीच्या उरसात ना टेडी आणलाय. कसा बसलाय तो सांग रेखा. रेखा ऍक्टिंग कसं ते असं बसलाय ना, तर त्याची ऍक्टिंग करते रेखा. मी परभणीहून आलोय शताक्षीसाठी. अंजली दिदीने आणलाय. अच्छा, नाही ग, एकच वर्षांनी. शताक्षी 4वीला आहे ना, अंजली 5वीला आहे. शताक्षी आणि भद्राक्षच्या मधली आहे. सो फ्रेंड्स, इथं यूट्यूब फॅमिलीला प्रश्न पडला असेल की माझ्या सासूबाई कुठे आहेत. तर सासूबाई गेलेल्या आहेत पुण्याला माझ्या नंदेकडे. त्याच्यामुळे आलेली आहे माझी आई. आणि आम्ही मस्त एन्जॉय केला कालचा दिवस. संडे होता. खूप मज्जा आली. आम्ही जवळ आहोत. नांदेड परभणी 1-1.5 तासाचाच रन आहे ट्रेननी. खूप छान वाटलं. रेखा आली आणि खूप छान तिने तो टेडी आणला. शताक्षी तर खूपच खुश. आणि त्यातल्या त्यात म्हणजे आम्ही समदुःखी असल्यामुळे एकमेकींना खूप छान समजून घेतो. आणि त्या दुःखामध्ये आम्ही एकमेकींना सावरण्यासाठी खूप मदत करतो. ते फार गरजेचं आहे की आपण एकमेकींसोबत राहतोय तर एकमेकींचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करणं. सो आयुष्यात हिमतीने जगल्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे आम्ही एकमेकींकडनं हिंमत घेतो आणि जगतोय. आता आम्ही जेवतोय. रेखा आली आहे परभणीवरनं आणि आता आम्ही जेवतो. आता जेवण करायचं सोडून व्हिडिओ करत बसले असं म्हणते आई. आता आई म्हणते व्हिडिओ बंद झाल्यावर बोलते मी. चलो बाय. हे आहे आमच्या हक्काचा हळदी कुंकू लावण्याचं एक विधी, ज्याला आपण म्हणतो. आपल्या घरी आल्यानंतर कोणी आपण त्याला छोटीशी एक वस्तू देतो. सो मी पण तिला एक छोटीशी वस्तू दिली. मग आमचं टाटा बाय बाय झालं. खूप छान वाटलं. अंजलीला एक छोटासा एक क्यूटसा असा रेड कलरचा टॉप घेतला मी. खूप छान वाटलं. म्हणजे एकमेकींना खुशी देणं, खुशी करणं हे आपल्या हातामध्ये आहे. सो खुशी वाटणं आणि एकमेकींसोबत खुश राहणं याशिवाय आता आयुष्यामध्ये दुसरा काही पर्याय राहिला नाही. सो आम्ही एकमेकींना बघून खूप स्ट्रॉंग बनतो आणि खूप छान वाटलं. ही आहे आमची रेखाची शेजारची फ्रेंड आहे, तिची योगिता म्हणून. ती पण आली होती. सो प्रेम देणं हे फार गरजेचं असतं. प्रेमाचे लोक जमा होतात आपल्या आयुष्यामध्ये. हळूहळू आपण जसं वागतो तशा आपल्या भोवती लोक असतात. सो खूप छान वाटलं रेखा तू माझ्या घरी आली आणि आपण एक दिवस घालवला एकत्र. थँक्स फॉर कमिंग.